नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र टी-ई-टीच्या या अभ्यासाच्या प्रवासामध्ये. तर 1 मिनिट 1 कन्सेप्ट या आपल्या सीरीजमध्ये आपण आज सेल हा कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण घर बांधताना कशापासून बांधतो, तर विटा एकमेकावर रचून घर बांधायला सुरुवात करतो. तशाच पद्धतीने सेल हे आपल्या शरीराची जी पूर्ण रचना आहे ते एकमेक म्हणजे सेलपासूनच बनलेली असते. सेल हे आपल्या शरीराचे एकदम बेसिक युनिट असते. सेलपासूनच टिश्यू बनते, टिश्यूपासून ऑर्गॅन बनते, ऑर्गॅनपासून सगळी ऑर्गन सिस्टम बनते. तर सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हे सेलची व्याख्या आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर सगळ्यात मोठ्यात मोठा ॲनिमल, आंब्याचं झाड असो किंवा छोटात छोटा बॅक्टेरिया असो, हा कशापासून बनलेला असतो, तर त्याची सुरुवात सेलपासूनच होते. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ही सेलची व्याख्या आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे डिस्कव्हरी ऑफ सेल. तर रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट होता. 1665 मध्ये त्यानं स्वतःचा मायक्रोस्कोप तयार केला आणि कॉर्क सेल असतात, म्हणजे झाडाच्या साली वगैरे असतात, त्याला त्याने मायक्रोस्कोप खाली पाहिलं. तर त्याच्या असं लक्षात आलं की या सेल एक प्रकारे असे ब्लॉक टाईपमध्ये दिसल्या. सेल लाईक स्ट्रक्चर त्याला दिसला. मग नंतर त्याने पुन्हा कांद्याचं जे वरचं कव्हर असते त्याला मायक्रोस्कोप खाली पाहिलं. तर तिथे पण त्याला तसं स्ट्रक्चर दिसलं. म्हणजे त्याने डेड सेल ऑब्झर्व केलं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा डेड सेल कुणी ऑब्झर्व केलं, तर रॉबर्ट हुकने ऑब्झर्व केलं. त्याच्यानंतर आहे सेल थेरी. सेल थेरी कुणी प्रपोज केली, तर शेल्डन अँड श्वानने. श्वान हा झुलॉजिस्ट होता आणि शेल्डन हा बॉटनिस्ट होता. तर या दोघांनी सेल थेरी प्रपोज केली. तर सेल थिअरी काय म्हणते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते सेलपासून बनले आहेत. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ आणि न्यू सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ आणि हे न्यू सेल्स म्हणजे मागच्या सेलपासून नवीन सेल तयार होते. याच मताचा रुडॉल्फ विर्चो पण होता, म्हणून त्याला पण या सेल्स थेअरीमध्ये स्थान दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स 2 प्रकारचे असतात. एक असते युनिसेल्युलर, दुसरं असते मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राणी. एकपेशीय प्राण्यामध्ये अमेबा येतो, पॅरामेशियम येते. आणि मल्टीसेल्युलरमध्ये प्लांट येतो, ॲनिमल येतो. बाकी बरेच आपण सगळेजण मल्टीसेल्युलरमध्ये येतो. तर सेल साईज अँड शेप. सेलची साईज वेगवेगळ्या याच्यानुसार, त्याच्या टिश्यू कामानुसार, म्हणजे त्याचे जे वर्क आहे त्याच्यानुसार त्याचं सेल साईज वेगवेगळी ठरलेली आहे. म्हणजे आरबीसीचे खूप छोटी आहे, तर नर्व सेल आहे ती खूप लॉंग आहे. तर त्याच्या कामानुसार त्याचं सेल साईज आणि शेप ठरलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.